राहिलेले आहे। त्या प्रकरणामध्ये जे कोणी दोषी असतील ते आमच्या पक्षाशी निगडीत असतील तर त्यांच्यावरती नक्कीच निलंबन केलं जाईल। आता या प्रकरणाची चौकशी 3 फेजमध्ये चालू आहे। सुप्रीम कोर्टाच्या जजेसकडनं चौकशी चालू आहे, SIT करते आहे आणि CID चौकशी करते आहे। या चौकशीमध्ये अंती जर मुंडे साहेब दोषी आढळले तर त्यांच्यावर सुद्धा कारवाई होईल, परंतु ते अद्याप कुठल्याही या घटनेशी संबंध त्यांचा नाही, त्यामुळं त्यांचा राजीनामा घ्यावा हे कुठंतरी राजकीय हेतूपोटी विरोधकांचा चाललेला डाव आहे। वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांच्या आर्थिकचे पण खूप चर्चे समोर आलेले आहेत। त्या दोघांचे संबंध आहेत हे धनंजय मुंडे साहेबांनी पहिल्या दिवशीच स्वीकारलेलं आहे। एखाद्या व्यक्तीचे व्यक्तिगत संबंध असले म्हणजे त्याला गुन्ह्याला प्रवृत्त करणं किंवा त्या गुन्ह्यामध्ये सहभागी असणं त्याचा अर्थ होत नाही। ते दोघं चांगले मित्र होते का आणि होते आहेत, परंतु ना धनंजय मुंडे साहेब ना वाल्मिक कराड अजून त्याच्यामध्ये प्रत्यक्ष दोषी सापडलेले नाहीत। जर ते दोषी आढळले तर पक्षाकडनं त्यांच्यावर योग्य ती कारवाई केली जाईल, परंतु जाणीवपूर्वक राजकीय हेतूपोटी त्यांच्यावरती आरोप केले जात आहेत। कारण आत्तापर्यंत ज्या यंत्रणेने चौकशी केल्यात यांचा दुरान्वयी कुठेही संबंध त्या ठिकाणी आढळलेला नाही आणि जे लोक त्यांच्यावरती आरोप करत आहेत, काही लोक जे स्वयंघोषित समाजसेविका म्हणून या महाराष्ट्रामध्ये